अपूर्ण नाल्याच्या कामामुळे रहिवाशांचा हाल. चिंचवली शेकिण येथे लीना हेरिटेज बाजूला सांडपाण्याचे डबके, मच्छर, दुर्गंधीमुळे नागरिकांना त्रास. नमस्कार, आपण पाहत आहात 4K डिजिटल न्यूज चॅनल. खोपोली जवळील चिंचवली शेकिण परिसरातील DP रोडलगत सुरू असलेले नाल्याचं काम अचानक बंद पडल्यामुळे परिसरातील रहिवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. विशेषतः लीना हेरिटेज इमारतीमधील रहिवाशांना सांडपाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. माहितीनुसार काही दिवसांपूर्वी या ठिकाणी नाल्याचं बांधकाम सुरू करण्यात आले होते. मात्र अज्ञात कारणांमुळे हे काम मध्येच थांबवण्यात आले. त्यामुळे इमारतीमधून येणारे सांडपाणी योग्य निचरा न झाल्याने बाजूच्या खड्ड्यात साठून राहत आहे. या साठलेल्या सांडपाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून मोठ्या प्रमाणात मच्छरांची उत्पत्ती होत आहे. त्यामुळे येथील रहिवाशांमध्ये डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्थानिक रहिवाशांचं म्हणणे आहे की संबंधित विभागाने नाल्याचं काम सुरू करून ते पूर्ण न करता सोडल्यामुळे हा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे. वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. परिसरातील नागरिकांनी प्रशासनाला तात्काळ लक्ष देऊन अपूर्ण नाल्याचं काम पूर्ण करण्याची आणि सांडपाण्याची समस्या कायमची सोडवण्याची मागणी केली आहे. अन्यथा या प्रश्नावर नागरिकांना तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशाराही देण्यात आला आहे. धन्यवाद. बिल्डिंगला आम्ही राहत आहोत आणि आमचे इथे प्लॉट आले आहेत. इकडे बघा. परंतु काही सुविधा इथं होत नाही. चेंबरचे गटरचं पाणी सांडपाणी सगळून मच्छर मलेरियाचा त्रास होतोय, टायफॉइड होतोय. तरी नगरपालिका याची दक्षता घेत नाहीये. ही समस्या कधीपासून आहे? हे आता जवळजवळ 6 वर्ष होऊन गेलं. हा, वर्ष झालं. पण हे नाल्याचं काम जे चालू आहे, काम करत असताना पण त्यांनी ते काम नाही केलं अजून. ते काम का थांबलंय? काय त्याची कल्पना नाही, काय थांबवलं. मोठ्या नाल्याचं काम चालू असताना सदर नाला आम्ही तिकडे जोडलेला होता. ते सगळं JCB तोडलेलं आहे. त्याच्यामुळे सुविधा देतो अजून काही केलं नाही. आणि एवढं आता वास मारतो, तुम्ही समोर उभा आहात. मारतात म्हणजे दिवसा सुद्धा मच्छर चालतात. एवढी गंभीर परिस्थिती आहे सध्या. पण नगरपालिकेकडे तक्रार केली होती का? तक्रार केली, अर्ज दिली. मग कधी तक्रार केली होती? गेले 3 महिन्यापूर्वी पण केली होती. अशी नगरसेवकांनी फोटो काढून पण नेले. प्रशांत शिंदेनी ते पण त्यांना पाठवले होते. परंतु अजून काही त्याची काही दक्षता नाहीये. नगरसेवकांनी काय सांगितलं? ते म्हणले फोटो पाठवतो, केमिकल आणून टाकला, केमिकल तेवढ्या पुरता झाला, पुन्हा आहे तसंच आहे. परत काय त्याचा काय उपयोग झाला नाहीये. अच्छा, ठीक आहे. तुम्ही कोण सेक्रेटरी आहे का बिल्डिंगचे? थोडंसं बोला जरा, तुमच्या समस्या सांगा. तुमच्या सोसायटीला याच्यामुळे काय त्रास होतो? सोसायटीमध्ये दिवसा सुद्धा मच्छर होत आहेत. त्याच्यामुळे कसं रोगराईला सामोरं जावं लागेल. नगरपालिकेला वारंवार सांगतोय त्यांनी लक्ष घालून एवढं काम करावं, एवढी मेहनती. कारण दिवसा सुद्धा मच्छर चावतात. नगरसेवकांना सांगितलं होतं का? आता 1-2 लोकांच्या कानावर घातले. नगरपालिका अर्ज विनंती पण केली. पण कधी केली होती? 6 महिन्यापूर्वी गेली होती. 6 महिने, आता जवळ 6 महिन्यात तोडलं होतं. त्यावेळी पण त्यांना अर्ज केला होता की तुमच्याकडून काम करताना तोडले गेलेलं आहे, ते रिपेअर करा म्हणून. ठीक आहे बोलले होते. मग आता इथे काय करावं? तुमचं मागणं आहे काय? हे ड्रेनेज लाईन आमची मेन जे मोठं गटर आहे तिकडे नेऊन जोडावं. मग हे पाणीच येणार आहे ना साहेब खाली. अच्छा, याच्यावरती भाराव टाकून हे पूर्ण बुजवावं. ड्रेनेज लाईनचं पण त्याच्यात जात आहे. समोर दिसतंय पाणी तिकडे चाललंय पाठीमागे. आणि बालाजीचं पण पाठीमागचं पाणी पाठच्या बाजूला येतं, त्याच्यामुळे पण मच्छर जास्त होतं. बालाजी बिल्डिंगच्या पाण्याला मेन लाईन नाही. ठीक आहे. आपलं नाव काय? सुशांत ठोंबरे. तुमचं नाव काय? दत्तात्रय शिंदे. ठीक आहे.